नमस्कार. मी राहुल गोस्वामी उद्योगाची शस्त्रास्त्रे या प्रशिक्षण कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण 4 सत्रांवर चर्चा केली आहे, ज्यामध्ये व्हिजिटिंग कार्ड, त्यानंतर माहितीपत्रक, त्यानंतर माहिती पुस्तिका, अशा या आपण 3 सत्रांवर आपण चर्चा केली आहे. आणि आपण कशा पद्धतीने लीड जनरेशन करण्यासाठी किंवा आपण ज्यावेळी मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी करतो तर ती मार्केटिंगची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण वेगवेगळे लीड जनरेशन जे टूल्स आहेत, जे विक्रीचे टूल्स आहेत, त्याची आपण माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान घेतो आहोत. आणि याआधी आपण व्हिजिटिंग कार्ड, माहितीपत्रक आणि माहिती पुस्तिका या 3 माध्यमातून आपण कशा पद्धतीने लीड जनरेशन करू शकतो आणि हे माहिती पुस्तक आहे किंवा हे माहितीपत्रक आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड आहे, तर हे कशा पद्धतीने एक प्रोफेशनल पद्धतीने तयार करावं, तर त्याचीसुद्धा माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आजचं आपलं 4थं सत्र आहे. या सत्रातून मी आपल्याला अतिशय प्रभावी असं एक टूल मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, ते म्हणजे वृत्तपत्रातल्या जाहिराती. आता तुम्हाला असं वाटेल की वृत्तपत्रातल्या जाहिराती करायच्या तर म्हणजे खूप खर्च येतो किंवा त्याला खूप मेहनत लागते किंवा अतिशय म्हणजे एक तर खर्चिक टूल असं वाटत असेल. पण तसं नाही आहे. वृत्तपत्रांमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमं असतात की त्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण आपला जो काही शेतीमाल आहे किंवा आपले जे काही उद्योग आहे, आपल्या उद्योगातल्या सेवा आहे किंवा आपल्या उद्योगाची काही जे काही उत्पादनं आहे, आपल्या गोशाळेच्याबद्दलची माहिती आहे किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीची जी जी काही माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, ती आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर हे या जाहिराती कशा पद्धतीच्या असतात, तर याविषयी आपण आता या चर्चासत्रातून आपण माहिती घेऊया. पहिले असते ती असते अतिशय म्हणजे छोटी ॲड, अतिशय लहान जाहिरात. या लहान जाहिरातीमध्ये अतिशय शब्दबद्ध ही जाहिरात असते आणि याच्यामध्ये साधारण 3 बाय 5 सेंटीमीटरचा एक छोटासा आकारमानामध्ये ही जाहिरात असते. त्याला आपण क्लासिफाईड जाहिरातसुद्धा म्हणू शकतो. तर या क्लासिफाईड जाहिरातीमध्ये आपण जास्तीत जास्त एक 5 ते 10 शब्दांमध्ये आपल्याला हे आपलं जे काही उत्पादन आहे किंवा आपली जी काही सेवा आहे, तर त्याची माहिती जी आहे या क्लासिफाईड ॲडमध्ये आपल्याला द्यायची असते. ही क्लासिफाईड ॲड जी असते ही साधारणपणे प्रत्येक वृत्तपत्राच्या एक पेज असतं, त्याचं एक पान असतं ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे क्लासिफाईड ॲड्स जे असतात ते एकाच पानावर असतात किंवा काही वृत्तपत्रांमध्ये काही ठराविक ठिकाणी ते कॉलम्स असतात की त्या कॉलमच्या माध्यमातून ते छोट्या क्लासिफाईड ॲड्सला ही प्रसिद्धी देत असतात. तर या क्लासिफाईड ॲडमध्ये ही बेसिकली कृष्णधवल असते, म्हणजे ज्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट आपण ॲड असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चित्र नसतं किंवा कुठलीही इमेज आपल्याला काही सिम्बॉल वगैरे असं काहीही नसतं. ही फक्त काही मर्यादित 5 ते 10 शब्दांची ही छोटीशी अशी एक जाहिरात असते. तर यामध्ये आपल्याला अगदी ठराविक म्हणजे अगदी फक्त आपला जास्तीत जास्त संपर्क क्रमांक आणि उरलेले एक 5 ते 8 शब्दांमध्ये जी काही आपली उत्पादनं असतील. समजा आपण एक छोटीशी जाहिरात बनवायचं ठरवलं तर पंचगव्य आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध सोलापूर येथे आणि त्यापुढे आपला संपर्क क्रमांक. तर अशी ही अतिशय छोटीशी 2 ओळीतली किंवा 5 ते 10 शब्दांमधली ही जाहिरात असते. तर याला खर्चही अतिशय कमी येतो. एक साधारण एक 200-250 रुपयांपासून तर जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंत ही जाहिरात असते. ही हा दर वेगवेगळा काय आहे, तर त्यामागचं कारण आहे की जे काही वृत्तपत्र हे लोकल लेवलला काम करत असतात, काही वृत्तपत्र हे जिल्ह्याच्या लेवलला काम करतात आणि काही वृत्तपत्र हे विभागीय असतात किंवा काही वृत्तपत्र हे राज्यस्तरीय लेवलला काम करत असतात. तर आपण कुठल्या लेवलला जे आपण जाहिरात देत आहोत तर त्यानुसार त्याचा दर जो आहे हा आकारला जातो. म्हणजे आपण समजा एक स्थानिक आपलं वृत्तपत्र आहे, तर स्थानिक वृत्तपत्रामध्ये जर आपण ही जाहिरात देत असू तर त्याचे दर अतिशय कमी असतात. त्यानंतर आपण जसं जिल्हास्तरीय एक वृत्तपत्रामध्ये जर आपण ही जाहिरात देत असू तर थोडेसे दर हे वाढतात. विभागीय स्तरावर आणखी वाढतात आणि राज्यस्तरावर आणखी वाढत जातात. तर असा त्याचा प्रत्येक जाहिरातीसाठी हा क्रम असतो. ही फक्त काही क्लासिफाईड ॲडसाठीच नाही, तर इतरही जे कुठल्याही ॲड आपल्याला द्यायची असेल, कुठलीही जाहिरात आपल्याला द्यायची असेल तर त्याचे दर हे त्या वृत्तपत्राचा
आपण कुठल्या एरियामध्ये पर्टिक्युलर देत आहोत तर त्या एरियानुसार हे दर जे आहे हे आकारले जात असतात. त्यानंतर वृत्तपत्राचे जे दर असतात ते आकारताना त्याचा आपण एखाद्या स्पेसिफिक पानावर देत आहोत का, म्हणजे जसं एखादा स्पेसिफिक जिल्ह्याचा अंक असेल, समजा नाशिक जिल्ह्याचा अंक आहे तर नाशिकचे पान असेल त्याच्यामध्ये स्पेशली, तर त्या नाशिकच्या पानावर ही स्पेसिफिकली ही जाहिरात जी आहे ही दिली जाते. तर त्यासाठी जे काही दर असतात हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे दर असतात. तर या दरांचा आपण जो आहे तपास जो आहे हा आपल्या तालुक्याच्या गावात किंवा जिल्ह्याच्या वृत्तपत्रांची जी काही कार्यालये आहेत त्या कार्यालयांच्या शी तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या घरी वृत्तपत्र येत असेल तर त्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या कार्यालयाची आणि त्यांचे कार्यालयांचे काही संपर्क क्रमांक त्या वृत्तपत्रामध्ये रोजच्या रोज ते छापून येत असतात. तर तुम्ही त्यांच्याशी फोन करून तुम्ही त्यांच्याबद्दलची माहिती घेऊ शकता किंवा आपल्या परिचयातले कोणी पत्रकार बंधू असतील तर त्यांच्याशी आपण सल्लामसलत घेऊन तुम्ही अशा प्रकारची जाहिरात जी आहे ही आपल्या वृत्तपत्रांमध्ये देऊ शकतात. नवउद्योजकांनी खास करून अतिशय छोट्या या जाहिरातीपासून सुरुवात करावी, क्लासिफाईड जाहिरातीपासून सुरुवात करावी आणि त्यानंतर मग जसं जसं तुमचा व्यवसाय हा वाढत जाईल, एक चांगला नफा तुम्हाला मिळत जाईल, तर त्यानंतर मग तुम्ही हळूहळू जाहिरातींचा जो काही आकारमान आहे किंवा ब्लॅक अँड व्हाईटवरून कलर ॲड आहे तर अशा हळूहळू स्टेप बाय स्टेप जे आहे ते तुम्ही वाढवत नेऊ शकतात. या वृत्तपत्रातल्या जाहिरातींचा फायदा एक असा असतो की अंक जो असतो हा प्रत्येक कुठलाही वृत्तपत्र घेतलं तर त्याचा जो खप असतो हा अतिशय मोठ्या लेवलला असतो. म्हणजे किमान लाखभर, 2 लाख, 5 लाख अंक वगैरे अशा जास्तच. म्हणजे मी लोकल वृत्तपत्रापासून एक सुरुवात केली आहे. त्यामुळे अतिशय लोकल वृत्तपत्र जे असेल, जे काही जिल्ह्याच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावरचं जरी असलं तरी त्याचा खप हा खूप चांगल्या पद्धतीचा असतो. तर त्या वृत्तपत्रांमधून जाहिरात दिल्यामुळे आपण ॲट अ टाईम आपण अनेक हजारो लोकांपर्यंत जे आहे हे सहज पोहोचू शकतो. त्यामुळे अशा वृत्तपत्रातून जर जाहिरात दिली तर त्याचा आपल्याला एक चांगला फायदा जो आहे हा आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर असते छोटी जाहिरात. छोटी जाहिरात म्हणजे काय, साधारण ही जी जाहिरात असते ही साधारण 15 ते 30 शब्द किंवा जास्तीत जास्त 50 शब्दांपर्यंत असते. तर हिचा जो दर असतो हा साधारण क्लासिफाईड ॲडपेक्षा जास्त असतो आणि पण तिचा आकारमान जो आहे म्हणजे ते एक ठळकपणा जो आहे, एक क्लासिफाईड ॲड्सची जी आहे, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की त्यांचे क्लासिफाईड ॲडचं एक पर्टिक्युलर कॉलम असतं किंवा एक पर्टिक्युलर पान असतं, त्या पानावर ती जाहिरात येते. पण छोटी जाहिरात जी असते त्याचं जे काही लोकेशन आहे हे आपण ठरवू शकतो. म्हणजे आपल्याला जिल्ह्याच्या पानावर पाहिजे तर जिल्ह्याच्या पानावर येऊ शकते किंवा इतर कुठल्याही पानावर आपल्याला हवी असेल ती जाहिरात, तर त्या पद्धतीने त्याचे दर असतात आणि त्या पद्धतीने आपण ती जाहिरातीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनप्रमाणे तिचे दर जे आहे हे वेगवेगळे असतात. पुन्हा स्थानिक वृत्तपत्र असतील तर कमी दर असतो आणि जसं जसं आपण जिल्हास्तरीय किंवा विभागस्तरीय किंवा राज्यस्तरीय वृत्तपत्रांकडे आपण एक जाहिरात देऊ तर त्या पद्धतीने त्याचे दर जे आहेत ते वाढत जात असतात. त्यानंतर मोठी जाहिरात ही साधारण आपल्या वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्या बजेटप्रमाणे ही आपल्याला सिलेक्ट करता येते. जसं एक चतुर्थांश पानावर पाहिजे किंवा अर्धा पानावर पाहिजे किंवा पूर्ण पानावर आहे तर त्याचे दर जे आहे हे त्या पद्धतीने असतात. पानंही जे आहे आपण ते सिलेक्ट करू शकतो की कुठल्या पानावर आपल्याला ही जाहिरात जी आहे ही हवी आहे. वृत्तपत्रातील ही जी जाहिरात आहे ही आपण वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला करता येते. जसं काही वृत्तपत्र, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक स्तरावर आहे तर त्याचे चार्जेस कमी असतात आणि एखाद्या जिल्ह्याच्या स्तरावर असेल तर त्या पद्धतीने त्याचे दर जे आहे हे वाढत जातात. काही वृत्तपत्र जे असतात ते प्रादेशिक स्तरावर अंक प्रकाशित करतात. त्या प्रादेशिक स्तरामध्ये साधारण एक 4 ते 5 जिल्हे एकत्र करून त्याचं प्रकाशन होत असतं. अशावेळी त्या 4-5 जिल्ह्यांच्या विभागाला आपण जर नजरेसमोर ठेवलं तर आपण त्या पर्टिक्युलर त्या जिल्ह्यांमध्येच आपल्याला जाहिरात करायची असेल तर त्या जिल्ह्यांना नजरेसमोर ठेवून आपण आपली जाहिरात जी आहे ही करू शकतो. याला आपण टार्गेट मार्केटिंग असं सुद्धा म्हणू शकतो की आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर भागामध्येच आपल्याला टार्गेट करायचं असेल. समजा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर तुमच्या लोकल एरियामध्येच टार्गेट करायचं असेल तर लोकल वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्या. जर तुम्हाला तुमच्या तालुक्याला टार्गेट करायचं असेल तर तुमच्या जे काही स्थानिक जिल्हास्तरीय वृत्तपत्र असतात तर त्याच्या जिल्हास्तरीय याच्यामध्ये
तुम्ही तालुक्याच्या स्तरावरच्या वृत्तपत्रांमध्ये जी आहे ती तुम्ही जाहिरात जी आहे ही देऊ शकतात. जर तुम्हाला जिल्हास्तरीय जाहिरात करायची असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर त्या वृत्तपत्राच्या जिल्ह्याचं जे पान असतं तर त्याच्यावर तुम्ही जाहिरात जी आहे ही देऊ शकता. याचा फायदा असा होतो की आपल्याला टार्गेट मार्केटिंग जे आहे हे करता येतं. आपल्याला पर्टिक्युलर गावासाठी, पर्टिक्युलर तालुक्यासाठी, पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी, पर्टिक्युलर विभागासाठी आपल्याला जाहिरात जी आहे ही वृत्तपत्रातून खूप चांगल्या पद्धतीने करता येते. राज्यस्तरीय जाहिरातही आपल्याला करता येते. अशावेळी वृत्तपत्र हे आपल्या सर्व विभागातून आपली जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करत असतात. म्हणजे समजा तुम्ही खान्देश विभागात आहात आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची जाहिरात जी आहे ही जायला पाहिजे असं वाटलं तर त्या पद्धतीने त्याचे चार्जेस असतात आणि मग ते जे पर्टिक्युलर वृत्तपत्र आहे ज्यामध्ये तुम्ही जाहिरात देत आहात तर ते आपल्या जेवढे विभाग आहेत, जसं कोकण विभाग आहे, मराठवाडा विभाग आहे, विदर्भ विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे, तशा सर्व विभागातून त्या वृत्तपत्राची जी काही जाहिरात आहे, आपल्या उत्पादनाची जी काही जाहिरात आहे ते त्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या सर्व विभागीय वृत्तपत्रांमधून ही देत असते. आणि मग त्याचा फायदा असा असतो की आपण खानदेशात जरी असलो तरी आपल्या जाहिराती ज्या आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला लीड जनरेशन जे आहे हे करता येतं. लोक प्रत्येक जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यातून तुम्हाला कॉल्स जे आहे ते येऊ शकतात आणि त्याचा एक फायदा जो आहे की आपलं जे काही उत्पादन आहे किंवा आपल्याला जे काही सेवा आहे हे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हे सहज पोहोचवू शकतात. ज्या वृत्तपत्रांचे वाटप हे राष्ट्रीय स्तरावर असतं तर त्यांची मदत आपल्याला राष्ट्रीय स्तरावरपर्यंत आपली जाहिरात जी आहे ही करण्यास सुद्धा मदत होते. अशा प्रकारे आपण छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी जाहिरात जी आहे आपल्या उत्पादनांच्या बाबतीतली किंवा आपल्या सेवांच्या बाबतीतली ते आपण आवश्यकतेप्रमाणे आपण करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला की आपण स्थानिक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या उत्पादनांची, सेवांची जाहिरात जी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जाहिरात करण्यासाठी आपण संबंधित वृत्तपत्राचे जे काही स्थानिक शाखा असतात तर त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. प्रत्येक वृत्तपत्रामध्ये रोजच्या ज्या अंकामध्ये त्यांचे कार्यालयांचे पत्ते आणि तिथला संपर्क क्रमांक हा तिथे टाकलेला असतो. विविध भाषिक वृत्तपत्र जसं मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे किंवा मग इतरही प्रादेशिक भाषांमधून सुद्धा देखील आपण जाहिरात करू शकतो. त्यासोबत आपण वृत्तपत्राचे समजा तुम्हाला जाहिरात करायची असेल तर PR एजन्सीज असतात, त्याला आपण पब्लिक रिलेशन्स एजन्सी असं म्हणतो आपण. तर या PR एजन्सीजची सुद्धा मदत घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी त्यांच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध असतात. तर त्याच्या पर्यायांचा सुद्धा आपण एक विचार जो आहे हा करू शकतो. नवोद्योजकांनी साधारणतः छोट्या जाहिरातीपासून सुरुवात करावी की जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला एक चांगल्या लीड्स ज्या आहेत त्या जनरेट होऊ शकतात. तर तशा पद्धतीने विचार करून मग जाहिरात द्यायला हरकत नाही आणि त्यामुळे काय की त्याचा जो फायदा आहे हा तुम्हाला पहिल्यांदा छोटी जाहिरात देऊन तुम्ही एक अनुभव घ्या आणि त्यानंतर मग हळूहळू एक एक पाऊल जे आहे हे पुढे उचलू शकतात. अशा जाहिराती तुम्ही जे काही दैनिक आहेत किंवा साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत किंवा मासिक आहेत, तर अशा याच्यातून सुद्धा तुम्ही जाहिराती ज्या आहेत त्या देऊ शकतात आणि त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आहे ह्या विविध माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करू शकतात. समजा एखादा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित केला असेल तर त्या संबंधित वृत्तपत्राचे जे काही पत्रकार मित्र असतात तर त्यांच्या मदतीने आपण आपल्या जो काही कार्यक्रम होणार आहे किंवा एखादा कार्यक्रम तुम्ही चांगला मोठा कार्यक्रम तुम्ही केला आहे तर त्या कार्यक्रमाची जी बातमी आहे ती सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि त्याचा एक चांगला उपयोग जो आहे हा तुमच्या कार्याचा, तुमच्या एक जी काही संस्था आहे, गोशाळा आहे तर त्यांच्या एक चांगला प्रचार प्रसार करण्यासाठी सुद्धा या बातमीचा उपयोग जो आहे हा होऊ शकतो. काही वृत्तपत्रांचे शेती किंवा शेतीपूरक उद्योगाबद्दल पुरवणी असते, त्यातूनही आपण जे आहे वाचकांपर्यंत आपण सहज पोहोचू शकतो आणि त्याचा एक चांगला परिणाम जो आहे की आपल्याला एक टार्गेट मार्केटिंग जे आहे ते करायचं असेल तर त्या टार्गेट मार्केटिंगच्या माध्यमातूनही आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरेच वेगवेगळ्या उद्योगांबद्दल माहिती जी आहे ही वृत्तपत्रातून येत असते किंवा पुरवणी असते तर त्याच्यातून ही माहिती जी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली जात असते. पुरवणीत खास करून बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा जी आहे हे वृत्तपत्र जे आहे हे करत असतात. तर त्या पर्टिक्युलर चर्चेच्या निगडीत जर काही
जाहिरात असेल तर त्याचा एक चांगला फायदा जो आहे हा आपल्यालाही मिळत असतो. तर कारण असे जे काही कॉलम्स असतात किंवा काही लेख असतात ते पर्टिक्युलर एखाद्या विषयावर असतात. तर समजा शेती या विषयावर एखादा लेख असेल तर आपलं जर उत्पादन शेतीविषयाशी निगडीत असेल तर आपल्याला एक त्याचा चांगला फायदा जो आहे हा त्या माध्यमातून होईल की आपल्याला ज्यावेळी ते लेख वाचक जे आहेत ते तो पर्टिक्युलर लेख वाचतात तर त्याच्या सोबतीला आपली ॲड असल्यामुळे तर त्याचं एक आकर्षक म्हणजे त्याचं जे काही आपल्या जाहिरातीकडे जे काही आकर्षण आहे ते लगेच क्रिएट होतं. तर अशा पद्धतीने आपण टार्गेटेड ॲड जे आहे हे वृत्तपत्रातून आपण करू शकतो. बऱ्याच वृत्तपत्रांचं जे आहे त्यांचे आता ॲप डेव्हलप झालेले आहेत किंवा त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांचे ऑनलाईन अंकही आता यायला लागलेले आहेत. तर अशा या ऑनलाईन अंकांमधून सुद्धा आपण त्याची आपली जी काही जाहिरात आहे ही डिजिटल जाहिरात जी आहे हे आपण आपल्या ऑनलाईन अंकांमधून आपण ही देऊ शकतो की जेणेकरून त्यांचं जिथे जिथे त्यांचं ऑनलाईन अंक जे आहेत तर त्याची जी काही ऑनलाईन बातम्या आहेत हे लोक आजकाल प्रेफर करतात की एक फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर जे काही ॲप्स आहेत तर त्याच्या माध्यमातून ऑनलाईन अंक आता खूप बऱ्यापैकी प्रचलित झालेले आहेत आणि लोकांना हे आवडतं की ते ऑनलाईन ज्या बातम्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतात. तर त्याचीसुद्धा मदत जी आहे आपल्याला ऑनलाईन अंक जे आहे वृत्तपत्रांचे तर त्याच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकते की आपण आपले जी काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे आपली जी काही जाहिरात आहे ते ऑनलाईन माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. वृत्तपत्रात बऱ्याच वेळा बातम्या आपण मोफत स्वरूपात ज्या आहेत त्या प्रेस रिलीज म्हणतो आपण त्याला, त्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. अशावेळी आपल्याला वृत्तपत्र जे आहे ते उपलब्ध आहे त्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल आणि ते बातमी त्यांना वाटत असेल त्याचं बातमीचं काही महत्त्व आहे तर त्या बातमीच्या आवश्यकतेप्रमाणे ते आपल्या अंकातून त्याला प्रसिद्धी जी आहे ती देत असतात. प्रेस रिलीज लिहिताना व्यवस्थित सुवाच्य हस्ताक्षरात लिहावी किंवा टाईप करून घेतलं तर जास्त बेटर होईल आणि जो काही कार्यक्रम आपला होणार आहे किंवा झाला आहे तर त्या कार्यक्रमाविषयी सविस्तर जी माहिती आहे ही या प्रेस रिलीजमध्ये लिहावी की जेणेकरून म्हणजे तिथलं स्थळ, त्यानंतर संपर्क क्रमांक, त्या प्रमुख पाहुणे कोण होते, त्याचा विषय काय होता, तर अशाविषयी असे सर्व जी माहिती आहे या प्रेस रिलीजमध्ये द्यावी. जे काही सुविधा आहेत तिथल्या तुम्ही काही सुविधा त्या ठिकाणी दिल्या असतील किंवा लोकांचे काही अभिप्राय असतील तर त्या अभिप्रायांचाही उल्लेख जो आहे ह्या प्रेस रिलीजमध्ये नक्की करावा. ही प्रेस रिलीज तुम्ही तुमचे वृत्तपत्रांचे जे काही स्थानिक कार्यालय आहेत तर तिथे तुम्ही जाऊन देऊ शकतात किंवा तुमचे संपर्कातले जे पत्रकार मित्र असतील तर त्या पत्रकार मित्रांकडे सुद्धा तुम्ही ही प्रेस रिलीज जी आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि त्या पद्धतीने मग तुमची जी काही बातमी आहे तर त्या बातमीचं स्वरूप बघून त्या बातमीला प्रसिद्धी ही वृत्तपत्रांमधून दिली जाते. तर या अशा बातम्यांचा जो उपयोग आहे, असे जे काही कार्यक्रम होत असतात तर त्याची माहिती जर तुम्ही वृत्तपत्रातून दिली तर एक ब्रँड अवेअरनेस जी आहे ही करायला मदत होते. यामध्ये साधारणतः एक सामाजिक कार्यक्रम जे आहेत जसं रक्तदान शिबिर आहे किंवा इतर असे काही सामाजिक कार्यक्रम तुम्ही काही घेतले असते, वृक्षारोपण आहे, तर असे वेगवेगळ्या स्तरावर जे काही सामाजिक कार्यक्रम आहेत तर अशा या सामाजिक कार्यक्रमांना प्रसिद्धी ही नक्की दिली जाते आणि त्याचा जो काही एक चांगला तुमच्या कामाविषयी एक लोकांपर्यंत पत्रकार मित्रही ते तुमचं चांगलं काम असेल, एक समाजविमुख काम असेल तर त्या कामाला ते नक्कीच प्रसिद्धी जी आहे ते आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे देत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बरेच वेगवेगळी कार्य जे आहे हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुमच्या कार्याची जी माहिती आहे ती वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुम्ही त्याचा जो काही एक चांगला लोकांपर्यंत एक चांगला तुमचा जो काही ब्रँड नेम आहे, एक चांगला परिणाम जो आहे तो घडवून आणू शकतात. त्यामुळे अशा या वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा तुम्ही नक्कीच उपयोग करा. वेगवेगळे कार्यक्रम करा, वेगवेगळे तुम्ही समाजाभिमुखसुद्धा कार्यक्रम करत राहा की जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हालाही त्याचा जो फायदा आहे हा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर अशा या ॲडव्हर्टाईजमेंट्स आहेत किंवा त्यांचा उपयोग जो आहे हा तुम्ही आपली उत्पादनं आणि आपली सेवा जी आहे ती लोकांपर्यंत घेऊन जाऊन तुम्ही तुमचा जो काही विक्रीचा आलेख आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या आहे हा वाढवू शकतात.
तर असे वेगवेगळे मी तुम्हाला जे काही शस्त्रास्त्र सांगतो आहे, याला आपण काय, उद्योग हा एक एक युद्धासारखं असतं आणि त्यामुळे त्या युद्ध करताना आपल्याला शस्त्रास्त्र हवी असतात. तर उद्योगाची शस्त्रास्त्रे हे नाव देण्यामागचं कारण तेच आहे की आपल्याला जास्तीत जास्त टूल्स जे आहेत हे आपल्याला माहिती असतील, तर आपण प्रत्येक टूलचा वापर करून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. जर आपल्याला टूल्सच माहीत नसतील तर आपण लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यामुळे हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे याचं खूप मोठं महत्त्व आहे आणि तुम्ही प्रत्येक सत्र जे आहे हे अतिशय काळजीपूर्वक ऐका आणि दिलेल्या माहितीचा तुम्ही प्रत्यक्ष उपयोग जो आहे तो तुमच्या उद्योगामध्ये हा नक्की करा, की जेणेकरून त्याचा जो काय लोकांपर्यंत तुमचा रीच वाढेल आणि लोकांपर्यंत तुमचा रीच वाढला तर तुमच्या उद्योगाची, तुमच्या सेवांची माहिती जी आहे, तुमच्या उत्पादनांची माहिती जी आहे ती लोकांना होईल आणि लोक तुमच्याकडे मग जेव्हा त्यांना गरज असेल तर त्यावेळी ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं आता सध्या हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे टूल्स मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले आहे, जसं व्हिजिटिंग कार्ड आहे, माहितीपत्रक आहे, माहिती पुस्तिका आहे आणि आजच्या सत्रातल्या वृत्तपत्रातल्या जाहिराती, तर या सर्व टूल्सचा जो वापर आहे तुम्ही रेग्युलर बेसिसवर नक्कीच करा. आजच्या सत्रात तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर नक्की मला कळवा. माझं नाव राहुल गोस्वामी. 8097275136 हा माझा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही यावर व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात आणि मी नक्कीच तुम्हाला तुमचे काही अडचणी असतील तर त्या सोडवून तुम्हाला मी मदत करण्याचं कार्य हे नक्कीच करेल. आजच्या सत्रात एवढंच. आपला दिवस शुभ हो. धन्यवाद.